आता या सत्रामध्ये साधारणतः 2 वक्त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि पाणी वापर संस्थेबद्दलची पुरेपूर कार्यपद्धती काही असते याबद्दलचं सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. वेळ खूप झालेला आहे, त्याच्यामुळं मी फक्त ओझरत आपलं संभाषण या ठिकाणी करतो आहे. माझ्याकडे जो विषय आहे तो आहे पाणी वापर संस्थांची पुढील वाटचाल, विकासाची दिशा आणि पाणी वापर संस्थांची संकल्पना. आता आपण सर्वजण या ठिकाणी प्रकल्प कार्यशाळेकरिता एकत्रित जमलेलो आहे आणि संपूर्ण दिवसभरामध्ये पाणी वापर संस्था हा एक शब्द आपल्या कानावर सतत पडणार आहे, पडतो आहे. आणि आपण सर्व पाणी वापर संस्थेचेच सभासद किंवा अध्यक्ष, सचिव, संचालक असल्यामुळं आपल्या सर्वांना ते माहिती पण आहे. पण ढोबळमानानं जर पाणी वापर संस्थेची संकल्पना जर विचारायची असली तर साधारणतः पाणी वापर संस्था म्हणजे काय, तर आपल्या सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाणीविषयक हितासाठी किंवा सहभागी सिंचन व्यवस्थापनासाठी चालविलेली एक चळवळ ज्याला आपण म्हणू शकतो ती म्हणजे पाणी वापर संस्था आहे. ती लोकशाही मार्गाने स्थापन केली जाते आणि पाणी वापर संस्था ही एक कायदेशीर संस्था आहे असं म्हणण्यास आपल्याला हरकत नाही. तर ही जी पाणी वापर संस्था आहे, ही पाणी वापर संस्थेची रचना आपल्याला माहिती आहे. साधारणतः 4 रचनेमध्ये ती पाणी वापर संस्था असते, ज्याच्यामध्ये लघुवितरिकास्तरीय पाणी वापर संस्था आहे, त्याच्यानंतर वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था आहे, त्याच्यावरची जी आहे ती कालवास्तरीय पाणी वापर संस्था आहे आणि सर्वात वरची जी आहे ती आहे उच्चस्तरीय पाणी वापर संस्था म्हणजे प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था. तर या ज्या काही पाणी वापर संस्था आहेत तर पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून सिंचन व्यवस्थापन होऊ शकते. याची सुरुवात जर कधी झाली तर ती सुरुवात झाली साधारणतः 1989 ते 90 साली. आपल्याला माहिती आहे अहमदनगरचा मुळा प्रकल्प आहे किंवा नाशिक जिल्ह्यातलं वाघाड प्रकल्प आहे. खूप जुन्या पाणी वापर संस्था त्या ठिकाणी कार्यरत आहेत. तर इथल्या पाणी वापर संस्था सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर स्थापन झाल्या आणि सुरुवातीलाच आपल्याला सांगण्यात आलं की सुरुवातीला जे पाणी वाटपाचं काम होतं हे जलसंपदा विभाग करत होतं. त्याच्यानंतर मग ज्या वाघाड किंवा या मुळा प्रकल्पावर ज्या पाणी वापर संस्था आहेत या पाणी वापर संस्थांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी वापर संस्था स्थापन केली आणि ती उत्कृष्ट पद्धतीने काम करायला लागली. म्हणजे सरांनी जसं सांगितलं की शेतकऱ्यांच्या भावना हा शेतकरीच समजू शकतो असं म्हणतात, म्हणून बहुतेक अधिकारी सुद्धा सांगून जातात की मी एक शेतकऱ्याचा पोर आहे. ते भावनिक असतं. तर हे जे आहे हे पाणी वापर संस्थांनी बऱ्यापैकी चांगलं काम केलं होतं आणि त्याच्यामुळं मग त्याच धर्तीवर पाणी वापर संस्था झाल्या पाहिजे म्हणून साधारणतः महाराष्ट्रभरात पाणी वापर संस्था स्थापन करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू झाला आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 5000 पाणी वापर संस्था कार्यरत आहेत आणि त्याच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये साधारणतः 9000 ते 12000 पाणी वापर स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्याच्या माध्यमातून 25 लाख हेक्टर सिंचन क्षेत्रावर सिंचन करण्याचा सुद्धा मानस आहे. एकंदरीत गोंडवाना विद्यापीठ म्हणून आम्ही जेव्हा पाणी वापर संस्थांमध्ये काम करतोय तर त्याचा साधारणतः प्रगती अहवाल आजपर्यंतचा आपण आपल्यापुढं मी सादर करणार आहे. फक्त स्लाइड दाखवतोय कारण तेवढी वेळ आपल्याकडे उरलेली नाहीये. आपण स्लाइड पाहू. समोर ही एकंदरीत आजपर्यंतची परिस्थिती आहे. साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये जेवढ्या काही पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या विद्यापीठाच्या माध्यमातून सोशिओ इकॉनॉमिक सर्व्हे करण्यात आला, बेसलाईन सर्व्हे करण्यात आला, फील्ड सर्व्हे सुद्धा करण्यात आला आणि एकंदरीत पाणी वापर संस्थेबद्दलची इत्यंभूत माहिती गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून पाणी वापर संस्थांची सर्व माहिती विभागाला सादर करण्यात आली. त्यानंतर ज्या काही पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या आहेत त्या सर्वांची माहिती या ठिकाणी दिली गेलेली आहे. याच्यामध्ये फक्त एक उपसमिती म्हणून जो आपल्याला दिसतो आहे 2 क्रमांकामधलं 6 नंबरचं जे उपसमिती म्हणून दिलंय, प्रत्येकांच्या पाणी वापर संस्था तर सर्वांना माहिती आहे परंतु उपसमिती काय हे अजूनपर्यंत बहुतेक लोकांना माहिती नसेल. तर उपसमिती म्हणजे पाणी वापर संस्थेची जे काही पाणी वापर संस्थेचे 9 किंवा 12 संचालक लोक असतात
त्या 12 संचालक लोकांमधलेच सदस्य लोक उपसमितीचे सदस्य असतात. त्याच्यामध्ये साधारणतः आपण म्हणतो 3 उपसमित्या आपण स्थापन करतो. पहिली उपसमिती जी आहे तिचे नाव आहे पाणी वाटप व नियमन संस्था, ज्या ठिकाणी त्या पाणीमधले जे काही शेतकरी किंवा संचालक लोक 2 किंवा 3 लोक त्या समितीचे सदस्य असतात. त्याच्यानंतर दुसरी संस्था आहे वित्तीय आणि पाणीपट्टी वसुली समिती, ही 2 नंबरची उपसमिती आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी आहे ती देखरेख समिती आणि वाद निवारण समिती. अशा 3 पाणी वापर संस्थेमध्ये म्हणजे एका पाणी वापर संस्थेमध्ये साधारणतः 3 उपसमित्या आपण स्थापन करू शकतो. याच्यामध्ये पाणी वापर संस्थे व्यतिरिक्त जर आपल्या लाभक्षेत्रात पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रामध्ये पशुसंवर्धन विभागाचे काही रिटायर्ड अधिकारी असतील किंवा कृषीचे काही रिटायर्ड अधिकारी असतील किंवा अन्य क्षेत्रातले काही रिटायर्ड अधिकारी असतील, तर अशा 1-2 लोकांना सुद्धा आपण त्या उपसमितीमध्ये स्थापन करू म्हणजे सामावून घेऊ शकतो. फक्त एवढं आहे की ही जी काही उपसमिती आहे 3 प्रकारच्या उपसमित्या, ह्या उपसमितीला फक्त जे काही आपली व्यवस्थापन समिती आहे तिला फक्त ज्याला आपण म्हणतो माहिती देण्याचा किंवा सल्ला देण्याचा अधिकार असतो, परंतु निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो सर्वस्वी पाणी वापर संस्थेचाच असतो. पुढे ही साधारण एक माहिती आहे. याच्यामध्ये फक्त उन्हाळीचा उल्लेख करतो आहे समोर आपण जे मोठ्या प्रमाणावर म्हणतो उन्हाळीची यशस्वी लागवड आपण किंवा एक उपक्रम चांगल्या पद्धतीने आपण गोसेखुर्दच्या प्रकल्पामध्ये साधारणतः राबवत आहोत. तर या गोसेखुर्द प्रकल्पामध्ये साधारणतः 2023 पासून आपण उन्हाळी लाभसिंचनाचा लाभ या ठिकाणी घेतो आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो. आता आपण सर्व पाणी वापर संस्थेचे लोक आहेत. बहुतेक काही डिव्हिजन असे असतील ज्यांना अजूनपर्यंत पाणी मिळालेलं नाही. काही डिव्हिजन असं असेल की साधारणतः 100 हेक्टर एरिया आहे परंतु फक्त 50 हेक्टर एरियाला किंवा 40 हेक्टर एरियाला पाणी मिळालेलं आहे. आणि काही असं असेल की बऱ्यापैकी त्या क्षेत्राला पाणी मिळत आहे. परंतु सर्वांना विनंती आहे, आता साधारणतः 40 वर्ष झाले गोसेखुर्द प्रकल्प होऊन, परंतु अजूनही प्रकल्प निर्माणाधीनच आहे. शेतकऱ्यांना आस लागलेली आहे की पाणी आज येईल उद्या येईल, परंतु शासन स्तरावरचं जे काही काम आहे हे होत राहील आणि आपल्याला पाणी मिळेलच. परंतु जेव्हा उन्हाळी जे पीक आहे ते पीक आपण लागवड केलं आणि घेतलं, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते खरीपामध्ये साधारणतः होत नाही. त्याच्यामुळं उन्हाळीमध्ये पाणी जर दिलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते 1.5 पटीनं किंवा 2 पटीनं वाढतं, असं आपल्यापैकीच शेतकऱ्यांचा आणि पाणी वापर संस्थेच्या संचालकांचा अनुभव आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ज्या पाणी वापर संस्थेमध्ये किंवा ज्या डिव्हिजनमध्ये पाण्याची जी सोय आहे ती स्वतःची सोय नव्हती, अशा लोकांना ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे किंवा ज्यांच्या डिव्हिजनमध्ये पाणी कालव्याद्वारे पाणी सुटलं आहे अशा लोकांकडे मजुरीसाठी जावं लागायचं. परंतु विभागाद्वारा जे काही याचं पाणी आहे कालव्याचं पाणी आहे ते शेतकऱ्यांना मिळू लागल्यामुळं मजुरीचं स्थलांतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं आणि जो काही आपण म्हणतो गावातील जो पैसा आहे तो गावातच राहिला. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे जो काही गुरेढोरं आहेत किंवा पशुधन आहे त्या पशुधनाला सुकाचारा गवताच्या स्वरूपात आणि तणसच्या स्वरूपात म्हणजे तणसच्या स्वरूपात सुकाचारा आणि गवताच्या स्वरूपात ओला चारा वर्षभर उपलब्ध झाला आणि दुग्ध उत्पादन पण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेलं आहे. समोर घ्या. ही साधारणतः एकूण किंमत आहे शेवटी आपण पाहत असाल तर याच्यामध्ये त्या विभाग वाईज त्या वर्षामध्ये साधारणतः एकूण किती क्विंटल उत्पादन झालं आणि त्याच्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या पदरात विभागाच्या माध्यमातून किंवा पाणी वापर संस्थेच्या प्रयत्नातून किंवा विद्यापीठाच्या मार्गदर्शनात आपण त्यांच्यामध्ये किती रुपयांची भर घालू शकलो ते आहे. समोर एक विशेषत्वानं थोडं मागे एक विशेषत्वानं यावर्षी जे आहे साधारणतः 126 पाणी वापर संस्था ज्या आहेत
ज्यांनी स्वतःच्या साधनांनी विहिरीवर किंवा बोरवेलवर जे सिंचन केलं आहे त्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. साधारणतः 19,990 हेक्टर म्हणजे 20,000 हेक्टर एरियावर स्वतःच्या साधनांनी सुद्धा शेतकऱ्यांनी उन्हाळी सिंचन घेतलेलं आहे. समोर काही यशोगाथा आहेत ज्या पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून आणि गोंडवाना विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आपण घेतो आहे. त्याच्यामध्ये भीमादेवी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. आपण अशाच पाणी वापर संस्थांमधून मिळून काही पाणी वापर संस्था, 2 पाणी वापर संस्था, 3 पाणी वापर संस्था असे मिळून एक फार्मर कंपनी आपण तयार केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग आपण करतोय. एक आहे अंबर 28. आपल्या सर्वांना माहिती आहे अंबर 28 नावाचे एक गव्हाचे वाण आहे. त्या गव्हाच्या वाणापासून आपण त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया करत नाही, फक्त त्याला बॉईल करतो आणि त्या गवताला शेतकऱ्यांकडे त्यांचे बी वितरित करतो. त्याच्यासाठी आपल्याला कंपनी मार्फत त्या शेतकऱ्यांना ज्यांनी लागवड केली आहे अशा लोकांना 4,000 रुपयाचे हे देतो, 4,000 रुपयाची रक्कम देतो. एकरी 1 युरियाची पिशवी देतो आणि जे काही उत्पादन होणार आहे ते उत्पादन शेतकऱ्यालाच होतं. आपण त्याला फक्त धांड किंवा धसकट मागतो जे साधारणतः 2.5 फूट लांबीचे असेल आणि त्याच्या माध्यमातून ते कट करून त्याचे नैसर्गिक स्ट्रॉ तयार करतो आणि ते देशामध्ये आपल्या विविध भागामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विक्री करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर दुसरी शेतकरी उत्पादक कंपनी आहे आंबोरा शेतकरी उत्पादक कंपनी. ती सुद्धा मागील 3 ते 4 वर्षापासून तेथीलच लोकल बाजारपेठेमधून शिंगाडा घेते. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करताय आणि त्या प्रोसेसिंग केल्यानंतर भगवती नावाने त्यांनी एक ब्रँड तयार केला आहे आणि त्याच्या माध्यमातून शिंगाडा पीठ निर्मिती सुद्धा त्या करत आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्ग्रेडियंट सहसा ते टाकत नाही किंवा हे नाही करत. त्याच्यामुळे ते थोडंसं महागही आहे, परंतु आपण जर ते खाल्लं किंवा पाहिलं तर आपल्याला निश्चितच ते आवडेल. त्याच्यानंतर पर्जन्यमापक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी बसवलेलं आहे. आता पर्जन्यमापक बसवलं म्हणजे हे विशेष काही आहे असं आपण म्हणू, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे साधारणतः आपण म्हणतो की 4 महिने पावसाळा असतो, परंतु आता तसं राहिलेलं नाही. म्हणजे हवामान बदलत आहे आणि मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे की आपण 120 दिवसाचा जरी पावसाळा म्हटला आहे तरी फक्त 45 ते 50 दिवसच पाऊस पडतो. त्याच्यामध्येही सुद्धा फक्त 94 तास पाऊस पडतो. 94 तास म्हणजे फक्त 4 दिवस आणि त्या 4 दिवसाच्या पावसावर आपल्याला अख्खं आपलं हंगाम जे आहे ते हंगाम चालवायचं असतं. तर ही छोटीशी गोष्ट आहे, परंतु आम्ही पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून विविध शाळा, कॉलेज किंवा बाकी शेतकरी जे लोक आहेत त्या शेतकरी लोकांना सुद्धा आम्ही पाणी कसं मोजायचं ते शिकवतो आणि पर्जन्यमापक साधारणतः आम्ही त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतोय दरवर्षी. माती परीक्षण पण विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही करत असतो. यावर्षी पण मोठ्या प्रमाणावर पाणी वापर संस्था, तेथील शेतकरी या सर्व लोकांचे, बहुतेक लोकांचे माती परीक्षण पण आपण केविकेला जोडून देऊन त्यांच्या माध्यमातून करून देतो आणि शेवटी जे काही जमिनीच्या आरोग्य पत्रिका असतात त्या आरोग्य पत्रिका वाचून देण्याचा आपण प्रयत्न करतो. त्या शेतकऱ्यांना समजावून सांगतो आणि त्याच्या पद्धतीनं मग शेतकरी आपापल्या शेतात ते इम्प्लिमेंटेशन करतात. त्याच्यानंतर आहे SRT शून्य मशागत शेती तंत्रज्ञान. हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या नेरल्या भागामध्ये आम्ही साधारणतः या SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी या पद्धतीच्या एक कार्यशाळा घेतलेली होती. बऱ्यापैकी शेतकऱ्यांची उपस्थिती त्या ठिकाणी सुद्धा होती आणि बहुतेक शेतकऱ्यांनी ती लागवड करण्याचा पण प्रयत्न केला आणि तो यशस्वी पण करून दाखवला. ती साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 2022ला घेतलेली होती. यावर्षी सुद्धा SRT लागवड तंत्रज्ञानाची एक छोटीशी कार्यशाळा नेरला या भागामध्येच घेतलेली होती. त्याच्यात पण आजूबाजूच्या डिव्हिजनचे किंवा विभागाचे लोक सुद्धा होते आणि यावर्षी त्या विभागामध्ये साधारणतः 10 एकर एरियावर SRTची लागवड होईल असं आमचा मानस आहे. त्यानंतर DSR ही पद्धत सुद्धा आपल्याला माहिती आहे, म्हणजे प्रत्यक्ष धान टोकन पद्धतीने लागवड. याचं सुद्धा नेरला भागामध्ये प्रात्यक्षिक कार्यशाळा झाली आणि त्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांनी तिथं सहभाग घेतला होता आणि तिथं सुद्धा 12 एकर एरियावर आता DSR पद्धतीनं धान लागवड करण्याचा शेतकऱ्यांचा किंवा पाणी वापर संस्थेचा मानस आहे.
त्यानंतर आहे मका चारा पीक लागवड आणि दुग्धोत्पादन व शेतकरी समृद्धी कार्यशाळा ही सुद्धा निर्ल्या भागामध्ये घेतली. त्याच्यात आजूबाजूच्या विभागाचे सुद्धा लोक होते. याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण याच्यानंतरचे जे काही वक्ते आहेत आपले पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त राजू सर आपल्याला माहिती सांगणार आहेत. तर समोर घ्या. ही पाणी वापर संस्थांची सद्यस्थिती आहे. ही सर्वांना माहिती आहे. वेळ नसल्यामुळं मी काही ते हे आपल्या समोर मांडू शकत नाही. परंतु सद्यस्थितीमध्ये काय आहे की बहुतेक संचालक जे आहेत त्या संचालकांना पाणी वापर संस्थेचं काम करत असताना कोणत्याही पद्धतीचं मानधन मिळत नाही. त्याच्यामुळं आपापली कामे सांभाळून पाणी वापर संस्थेच्या संचालकांना पाणी वापर संस्थेचं काम करावं लागतं आहे. तर अशाही परिस्थितीत पाणी वापर संस्थेचे जे लोक आहेत ते पाणी वापर संस्थेच्या वेळोवेळी होणाऱ्या हंगामी सभा, मासिक सभा किंवा बाकी अन्य सभांना ते लोक एकत्रित येत असतात. परंतु अजूनही पाणी वापर संस्थेतल्या लोकांना पाणी वापर संस्था म्हणजे काय किंवा तिचे कार्य काय किंवा तिचं कार्य किती मोठं आहे हे अजूनपर्यंत समजलेलं नाही. त्याच्यामुळं त्यांची बहुतेक सभांना उपस्थिती ही कमी असते. नेक्स्ट घ्या. ह्या पाणी वापर संस्थांच्या महत्त्वाच्या अडचणी आहेत. आपल्या सर्वांना सुद्धा माहिती आहेत, कारण आपण सर्वजण सुद्धा त्या अडचणींचा सामना करतोय समोर. ह्या काही उपाययोजना आहेत. वाटल्यास तुम्ही फोटो घेऊ शकता किंवा मग समोर पण कॉन्टॅक्ट करू शकता, कारण आमच्या फील्डवर पाणी वापर संस्थांमध्ये सुद्धा येणं जाणं राहतं. त्याच्यामुळं ह्या काही ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करण्यासाठीच्या म्हणून काही उपाययोजना आहेत. समोर घ्या. हे उत्कृष्ट पाणी वापर संस्था कशी असावी त्याचं हे मॉडेल या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे समोर. आणि हे उत्पन्न दाखवणारे मॉडेल आहे. म्हणजे एका ठिकाणी आपण विभागामार्फत पाणी घेतो आहे, दुसरी ते त्याचं पाणी घेऊन व्यवस्थित व्यवस्थापन करून त्याचं पिकात रूपांतर करतो आहे. त्याच्यानंतर ते विकतो आहे बाजारपेठेमध्ये आणि त्याच्यापासून पैसा कमवतो आहे. हे उत्कृष्ट पाणी वापर संस्थेचं मॉडेल आहे. आणि पाणी वापर संस्थेचं एक मॉडेल असं सुद्धा आहे की पाणी वापर संस्थांनी सेवा भावनेतून आता व्यावसायिकतेकडे येणं महत्त्वाचं आहे. समोर घ्या. ही पाणी वापर संस्था विकासाची पुढील दिशा म्हणजे आता गोंडवाना विद्यापीठ आणि पाणी वापर संस्था आपण दोन्ही लोक मिळून ठरवणार आहे की येत्या समोरच्या काळात पाणी वापर संस्थांची पुढील दिशा काय असणार आहे. जसं सरांनी सांगितलं आहे की बेलसरे सरांनी की अजूनही बहुतेक पाणी वापर संस्थांमध्ये किंवा डिव्हिजनमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. परंतु तेथील ग्राउंड रियालिटी आहे किंवा बाकी अन्य ज्या काही अडचणी आहेत ज्या गोंडवाना विद्यापीठाला जाणवतात किंवा पाणी वापर संस्था म्हणून आपल्याला जाणवतात, तर अशा सर्व याच्यामध्ये पाणी वापर संस्था आणि गोंडवाना विद्यापीठ दोन्ही लोकांनी एकत्रित काम करून आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि सरांनी ज्या काही मार्गदर्शक ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचा एक प्रयत्न करू. वेळेचा अभाव असल्यामुळं थोडं फास्टमध्ये घेतलं गेलं आहे, त्याच्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो. परंतु अजूनही काही अडचणी असल्यास आमचे फील्ड स्टाफ गोंडवाना विद्यापीठाचा फील्ड स्टाफ वेळोवेळी आपल्यापर्यंत येत असतो. सर्व जणांनी आपण प्रयत्नपूर्वक त्यांच्यापर्यंत जे जे काही गोष्टी त्या मागतात ते देण्याचा प्रयत्न करू आणि एका चांगल्या पद्धतीनं पाणी वापर संस्थेचं उत्कृष्ट पाणी वापर संस्थेचं मॉडेल त्या ठिकाणी निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद.